ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अंजलीताई, मी आपल्यापासून सुरुवात करेल। अंजलीताई, ब्रेकवर जाण्याआधी ज्या प्रकारची चर्चा झाली, नवनाथ बन यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। मात्र प्रत्येक निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक निवडणूक तितक्याच प्रतिष्ठेची करण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाचा हेतू असल्याचंही दिसून येतं। मला सांगा, एका बाजूला कामगार संघटनांचा हेतू कामगारांना न्याय मिळवून देण्यासंदर्भातला आहे। आता तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा करायची का? बेस्ट वाचवा हा जो अजेंडा आहे तो कोण पूर्ण करणार आणि बेस्टचे असलेले कर्मचारी असतील किंवा त्या ठिकाणी असलेली जी भरती असेल, या संदर्भातली उत्तरं आजपर्यंत देण्यामध्ये सगळेच जण हे अक्षम्य ठरलेले असल्याचं दिसून येतं। त्याचं सक्षम उत्तर कधीपर्यंत मिळू शकेल? अंजलीताई, आता कसं आहे की आपण शशांक रावांपासून सुरुवात करू की मला असं खूप वाटतंय की आज कामगारांनी जो त्यांच्यावर जो विश्वास दाखवला, त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे, त्यांचं स्वतःचं काम आहे आणि ह्याच्यावर त्यांचा गाढ जो अभ्यास आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे कामगारांनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला। आता त्यांचा कुठल्या पक्षाकडे कल आहे की त्यांनी आज फडणवीसांची आणि आशिष शेलारांची धन्यवाद का मानले, मला त्यातलं खरंच काही माहिती नाही आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही। ज्याच्यात मला माहित नाही ते मी नाही बोलत। पण आता जे नवनाथ बन मगाशी म्हणाले की बाबा अंजलीताई सुद्धा एका पक्षात होत्या, आम्ही राजकारण बदलायला एक पक्ष काढला आणि तो पक्ष सुद्धा काँग्रेस आणि भाजपसारखा जेव्हा व्हायला लागला आणि त्याची अगदी पहिली भनक मला जेव्हा लागली ना, तेव्हा 2015 मध्ये आम्ही सोडून सगळं घरी बसलो। आम्ही राजकारण करायला किंवा घाणीचं राजकारण करायला तर मुळीच कधी गेलो नाही आणि या जन्मी जाणार नाही। तर नवनाथ भाऊ, तुम्ही म्हणजे जे म्हणालात ते जाऊ द्या, आता त्याच्यात नको पडूया। पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमधला जो राजकारणाचा भाग आहे ना, तो बाहेर काढून फेकून दिला पाहिजे लोकांनी। ज्या बेस्टच्या आता ही पतसंस्था आहे, तर ती कामगारांची पतसंस्था असताना कामगारांच्या युनियन्सनीच ती लढली पाहिजे। याच्यात ना नितेश राणे, ना प्रसाद लाड, ना दरेकर, ना कोणी इतर कोणी आलं पाहिजे, ना ठाकरे बंधू आले पाहिजेत, कोणीच नाही पाहिजे। पण ही कामगारांनी कामगारांसाठी केलेली पतसंस्था आहे, ती त्यांनीच लढली पाहिजे। मुंबई बँक आणि इतर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, पीडीसीसी, आता अजित पवारांचा आणि पीडीसीसीचा संबंध काय? पण हे जे सगळीकडे त्यांनी जे कंट्रोल करून ठेवले आहेत ना, सगळ्या बँका म्हणा, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स म्हणा, पतसंस्था म्हणा, ह्याच्यावरचा जो कंट्रोल आहे तो तोडून काढला पाहिजे आणि त्याची सुरुवात आजपासून झाली असंच मी मानते। बरोबर आहे। मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना एक गोष्ट आणखी महत्त्वाची, नवनाथ जी आपण मगाशी हात उंचावलेला होता, कारण काही मुद्दे खरोखर महत्त्वाचे आहेत की प्रत्येक निवडणुकीमध्ये राजकीय